नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरीज किचन अँड मिनी ब्लॉग. तर ब्लॉग चालू केला, एक ब्लॉग टाकला आहे मी पहिला शंकरशेठ महाराजांच्या मंदिरात गेलेला. आता दुसरा ब्लॉग असा आहे की मी चालली आहे डीमार्टला. तर डीमार्टला मी काय काय खरेदी करणार आहे, काय काय नाही, हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि चला निघूया, मी ते निघते आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर निघते मी आता, तुम्हाला दाखवतो काय काय घेतोय, काय काय नाही. आमच्या पिंपरी जोडमध्ये तुम्हाला डीमार्ट दाखवतो. चला. फायनली आम्ही डीमार्टला पोहोचलो आहे. माझ्या घरापासून डीमार्ट कमीत कमी 5 ते 6 किलोमीटरवरती आहे. आणि आज सोमवार असल्यामुळे डीमार्टला गर्दी खूप कमी होती, त्याच्यामुळं मनासारखी खरेदी करायला मिळाली. खूप म्हणजे खूप गर्दी कमी आहे, मोजकीच माणसं आहेत डीमार्टला, त्याच्यामुळे छान वाटलं एकदम खरेदी करायला. एरवी गर्दी असली की जरा व्यवस्थित काही बघायला पण मिळत नाही, नीट घ्यायला पण मिळत नाही. क्रॉकरीच्या ह्याच्यामध्ये आलो होतो आम्ही, माझे मिस्टर आणि मी बाऊल वगैरे बघतोय. बाऊल घ्यायचे होते मला रेसिपीज वगैरेसाठी. इथं कप वगैरे पण खूप छान छान होते. कॉफी मग, कप, सूपचे बाऊल वगैरे खूप छान छान. सगळी खरेदी झाल्यावरती आता आम्ही घरी जायला निघाली. पाऊस बघा किती पडतोय बाहेर. आम्ही निघाल्यापासूनच पाऊस पडत होता. हे मला वाटतं 1 किलोची पाकिट आहे. त्यानंतर डाळी भरल्यात जे लागतात मला. तुरीची डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे, ही उडीद डाळ आहे, इडली वगैरे करण्यासाठी मला उपयोगी पडते. आणि ही मसूर डाळ. ह्या 3 डाळीचं मिळून माझ्याकडे वरण बनतं घरात. आणि हे वाडा कोलम आणलं आहे, मी फ्राय करायला आणले. आम्ही दादाचाच भात खातो, पण मी वाडा करून आणले. फक्त हरभरा डाळ आणली. मी हरभरा डाळ आणून घरामध्ये बेसन तयार करते. मी रेडीमेड बेसन वापरत नाही, त्याच्यामुळे हरभरा डाळ मी जरा जास्त प्रमाणामध्ये आणते. शेंगदाणे आणले, जिरं आणले. आणि हा पुलावाचा बासमती तांदूळ आहे दावतचा. कधीतरी आपण बिर्याणी करतो, पुलाव करतो, त्यासाठी हा उपयोगी पडतो, म्हणून हाही आणले 2 पॅकेट. बिस्किटचे पुडे आणले, मालिकोलच्या बिस्किटच्या पुड्या. सगळे स्कूलला जाताना लागतो. हा मोनायकोचा, हा क्रॅकजॅकचा. आणि मॅगी तर खाऊ नये, पण माझ्या मुलीला जास्त मॅगी आवडते, त्यासाठी मॅगी घेतलेली, पण जास्त प्रमाणात खात नाही. आणि हे 2 बिस्किटचे पुडे. आणि हे मॉडर्न कंपनीचे पिझ्झा बेस आणलेत मी, 3 आणले. नेहमी मी पिझ्झा करत नाही, पण आणि बाहेरून तर आणतच नाही. जे काय करते ते मी घरामध्येच घरगुती सगळं करून देते. आणि ते पण आपलं 5-6 महिन्यात नाही एकदा असते. जंक फूड पण खाणं जास्त बरं नाही. ही पिझ्झा बेस
हे मिक्स ड्रायफ्रूट आणलेत. त्याचं कारण असं आहे की आता श्रावण महिना चालू आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मी मिक्स ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवत असते. त्याच्यासाठी मी मिक्स ड्रायफ्रूट आणले. आणि ह्या तेलाच्या बॉटल आहेत. हे तिळाचं तेल आहे. मी आपलं स्वयंपाकाला जे तेल वापरतात ना ते तेल देवाला वापरत नाही. माझं तिळाचं तेल आणि मोहरचं तेल हे 2 तेल मी देवासाठी वापरते. आता हे मला नाही म्हटलं तरी कमीत कमी एक बॉटल 20 ते 25 दिवस मला जाते. त्या हिशोबाने मी हे आणले. आणि हा मॅगीचा मसाला आणलेला आहे. म्हणजे आपण भाजीला वगैरे वापरतो ना त्यासाठी मॅगीचा मसाला आणलेला. आणि हे पापड मला आवडले होते. म्हणजे बघितलं मी डीमार्टला मला आवडले. हे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड आहेत. ते 2 पॅकेट आणले. आणि आत्ता गणपती येतील काही ना काही आणि वर्षभरात सारखंच काही ना काही चिटकवायला वगैरे लागत असतं म्हणून हे सेरटचं पूर्ण 1 पॅकेट आणले. आणि हे साबण गोदरेज नंबरवरचे साबण वापरतो आम्ही. त्याचे हे 2 बॉक्स आहेत. हा पेअर्स साबण, हा रिन साबण. रिन साबणाचं एकच झाले कारण की जास्त माझे कपडे मशीनला असतात. कधीतरीच हाताने कपडे धुतो त्यासाठी जास्त कपड्याचं साबण लागत नाही. डेटॉल हे कंपल्सरी लागतंच. हा चिकन मसाला भाज्यांना वगैरे लागतो. हे ब्रश आणून ठेवतो. इमर्जन्सीला आपल्याला लागतं त्यावेळी काढून घ्यायचं. हे हँडवॉश हे तर प्रत्येकाच्या घरात लागतंच. आणि 5 किलोची बॅग आहे. माझी फ्रंट लोडची वॉशिंग मशीन आहे. त्याच्यामुळे मला हीच पावडर माझ्या मशीनला मी मशीन घेतल्यापासून हीच वापरते. त्याच्यामुळे ही पण मला वर्षात आम्ही 2च पॅकेट आणतो. हे पॅकेट मला 5 किलोचं मला 6 महिने जातं. पायपुसणे आणल्यात 2. पायपुसणे आता पावसामुळे जास्त सुकत नाहीत त्याच्यामुळे मी सध्या ते 2च घेतलेले आहेत. ही साळण आणली मी भाजी ठेवण्यासाठी. पालेभाज्या वगैरे निथळल्या जातात चांगल्या. मला खूप दिवसापासून घ्यायची होती ती मला आज डीमार्टला मिळाली ती आणली मी. आणि आता हे नवीन निघाले. मला नवीन काय निघाले की मला घ्यायला आवडतं त्याच्यामुळे मी हे घेतले. आणि हे तेल वगैरे जे आपण तेलकट पदार्थ वगैरे तळले तर ह्याच्यामधून छान त्यातनं तेल निघू शकतो त्यासाठी मी हे आणले. आणि पाहुणे येतात वरच्यावर कुणी ना कुणीतरी असतं आणि घरात कप टिकत नाहीत पण 1 कपचा बॉक्स आणलाय. आम्ही तर चहा पेल्यातनंच पितो सगळेजण पण हे पाहुण्यांसाठी खास. ते फक्त 99 रुपयाला 6 कप मिळाले मला. आणि एक पोलपाट आणले. माझं पोलपाट आता खराब झाले. असे पाय वगैरे सगळे पोलपाटाचे माझे खराब झालेत. आणि माझी मेस असल्यामुळे मला पोलपाट सारखं लागतं. सारखं धुणं वगैरे होतं त्याच्यामुळे ते पण जरा खराब झाले म्हणून मी नवीन एक पोलपाट आणले. याची पण किंमत काहीतरी 249 रुपयाला मिळाले. आणि चॅनल चालू केले ना तर रेसिपीज टाकते मी. शॉर्टवरती माझ्या रेसिपीज असतात. मग ते कसं होतं भाज्या वगैरे काही केल्या तर मग स्टीलच्या बाउलमध्ये वगैरे ठेवावं लागतं. तर मुलीच्या आग्रह खातर मी ह्या सगळ्या वस्तू घेतल्या. हे बाउल मला काहीतरी 70 रुपयाचं 55 रुपयाला मिळाले. आणि हे काचेचे 2 बाउल घेतलेत मी. हे सर्विंग बाउल आहेत. हे 49 रुपयाला मला 2 मिळाले. आणि हे मोठं घेतले म्हणजे अशी मोठी ग्रेव्हीची भाजी वगैरे केली रसाभाजी वगैरे केली तर त्यासाठी दाखवायला वगैरे हे 99 रुपयाला एक बाउल मला मिळाले. आणि हे कसं ओव्हनला वगैरे पण वापरू शकतो. माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे OTG आहे त्याच्यामुळे मी वापरू शकतो. आणि हे असं आपलं काही ठेवलं की दाखवण्यासाठी म्हणून असं सगळं घेतलेलं आहे. तर अशी खरेदी केली मी सगळी डीमार्टमधून. तुम्हाला ही खरेदी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.